सगळ्या गोष्टी एकदम इझिली त्याला सहज अवेलेबल होतात. हालचाल न करता बऱ्याच गोष्टी होतात. म्हणजे साधी गोष्ट की मोबाईल आलाय, स्मार्टफोन आलाय, स्मार्ट लाईफ झालंय, पण माणसाने इनॅक्टिव्ह होऊन गेलेलं आहे पूर्णपणे. पूर्वी जी आपण एक छोटीशी गोष्ट आणायला सुद्धा आपल्याला जावं लागायचं, की चला वाड्याकडे जाऊन घेऊन यायचे, 1 पिशवी किलोभर तांदूळ आणायचे. दिवसातून 10 फेऱ्या तरी व्हायच्या त्या मुलीच्या. बरोबर. आज काहीच नाही. आज Zomato आहे, Swiggy आहे, बाकी काय आहे, इंडिया मार्ट. इमिजिएट सगळं फोनवर ऑर्डर होते आणि इमिजिएट सगळं घरी येतं सामान. बरोबर. हालचाल नाही, ॲक्टिव्हिटी नाही आणि स्ट्रेस खूप जास्त आहे. आणि मेंटल स्ट्रेसमुळे काय फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे आणि प्रोसेस फूड त्याच्यामध्ये. आणि प्रोसेस फूड एवढं खराब आहे. फॉर एक्झाम्पल यू कॅन सी ग्लुटेन फ्री डाएट घ्यायला पाहिजे. पण ग्लुटेन फ्री डाएटच घेत नाही लोकं. ग्लुटेन फ्री डाएट म्हणजे काय? तर 5 गोष्टी मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये, की जसं गहू, रवा, मैदा, गूळ, साखर, तांदूळ या गोष्टी बंद केल्या पाहिजे. पण हे बंदच होत नाही. त्याच्यामुळे ते PCOS होणं, बाकीचे ओबेसिटी होणं, हार्मोनल इम्बॅलन्स होणं, या बऱ्याच गोष्टी चालूच राहतात आणि ते मेन कारण आहे इन्फर्टिलिटीचं.